तर नाशिकमधून किसान सभेचा निघालेला लॉंग मार्च कसारा घाटातून खाली उतरलाय। एकीकडे मोर्चाचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे, तर दुसरीकडे आंदोलकांचा मोर्चा सुरूच आहे। सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार आता या सर्व शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी व्यक्त केलेला आहे। आणि जसजसा हा मोर्चा मुंबईच्या जवळ पोहोचतो आहे तसतसं आता बैठकांचं सत्र सुद्धा सुरू झालेलं आहे। त्यामुळे आज मंत्रालयामध्ये जी बैठक होतीये त्या बैठकीत काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।